तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. महागाईची झळ, घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचे दर 941.50 रुपयांवर 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा झाली दरवाढ. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री फडणवीस भडकले. वेळेत कामं करा नाहीतर बंदी, फडणवीसांचा इशारा. महायुतीत ऑल इज नॉट वेल. नवी मुंबईमधील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही. महायुतीमध्ये शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती. अजितदादांप्रमाणे सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये सकाळीच पाहणी दौरा. एसटी स्टँड परिसरामध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा. बारामतीमध्ये विविध विकास कामांची पाहणी. छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची देखील दाट शक्यता. तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळांना संधी देण्याबाबत चर्चा. आपल्या वाट्याचं मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीलाच देण्याची भुजबळांची भूमिका. नाशिक विधान परिषदेच्या पाठिंब्यावरून महायुतीमध्ये गोंधळ कायम. आजही नेत्यांमध्ये चर्चा होणार. गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम राहिल्यानंतर पाठिंब्यासाठी प्रयत्न. बॅलेटवर निवडणुका होईपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाका, राज ठाकरे यांची भूमिका. संजय राऊतांची माहिती. देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं, राऊतांची ही प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाला, पुरावे द्यायला तयार. भाजपने तोंड उघडायला लावू नये, खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपला हा इशारा. माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे कळालं तर बिल मांडण्याची गरज नाही. निवडणूक प्रक्रियेत सुधारणांचं बिल कुणी आणल्यास स्वागतच, मुख्यमंत्री फडणवीस यांचं सुप्रिया सुळेंना हे प्रत्युत्तर. विधान परिषदेचं राजकारण वेश्टेला लाजवणारं. निवडणुकीत आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा हा हल्लाबोल. नैराश्यातून वडेट्टीवार कार्यकर्त्यांना वेश्या मिळाले, त्यांच्याकडून वेश्येचा अपमान. मंत्री संजय शिरसाट यांचा निशाणा. तर काँग्रेसचं टीका टिप्पणी बंद करावी, चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला सल्ला. पुणे पोलिसांचा रेव पार्टीवरती छापा. आळंदी मरकळ या रस्त्यावरील एका बंगल्यामध्ये कारवाई. नशा केलेले अनेक तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात. अंमली पदार्थ जप्त. अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्या नाशिकमधील 15 दुकानांचे परवाने निलंबित. दूध, पनीर आणि बनावट औषधांसह 6,75,90,00,000चा घातक मुद्देमाल जप्त. निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकणाऱ्या शेकडो दोषी आस्थापनांवर प्रशासनाची कारवाई. बीडमध्ये एकाच दिवशी एसीबीच्या 2 ठिकाणी धाडी. पोलीस अंमलदारास 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक. दुसऱ्या धाडीमध्ये थेट तहसीलदाराला बेड्या ठोकल्या. 6 लाखांची लाच घेतल्याचा प्रकार. सांगलीमध्ये जलतरण तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आप्पासाहेब बिरनाळे निवासी शाळेतील ही घटना. शाळेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत. पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता. फरार निलेश घायवळ परदेशात असल्याचा संशय. केंद्र सरकारकडून आता रेशन धान्य घेण्यास 15 जूनपर्यंत मुदतवाढ. ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणी आणि धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मे आणि जून महिन्याचं रेशन नाही. मुदतवाढीमुळे लाभार्थ्यांना दिलासा. मान्सूनचं तळकोकणामध्ये झालं आगमन. राज्यातील उर्वरित भागात लवकरच मान्सून होणार दाखल. पुढील 4 दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार. बारामती, पैठणमध्ये पिकांचं अतोनात नुकसान. जळगावमध्ये टोलनाक्याचे पत्रेच उडाले. नशिराबाद टोलनाक्याच्या 2 लेन बंद. पुणे सातारा हायवेवर देखील साचलं पावसाचं पाणी. इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियामध्ये निवड. श्रेयस अय्यरकडे T20 संघाची धुरा तर तिलक वर्मा उपकर्णधार. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.